आता इथेच वाट बघूया. ती आत्मा आली ना की आपण तिला लगेच पकडूया. ठीक आहे? भाई भाई मला आठवलं, आईने येताना दही आणायला सांगितलं. मी आलो पटकन. डोक्यात दही करू नकोस काय, चुपचाप इथे उभा राहा. दोन दोन आत्मा आहेत. मी त्यांना पळताना बघितलं. चला त्यांचा पाठलाग करूया. हे येड्यांनो, आत्मा जिवंत लोकांचा पाठलाग करतात. जिवंत लोक त्याच्या पाठी नाही जात. ए किटकिट, तुझी किटकिट बंद कर आणि चल बघू. ती वर आहे, वर. ती बघा तिथे त्या बाजूला. मला वाटतं कोणीतरी आपल्याला बघितलंय. चल इथून कल्टी मारूया. अरे पळ पळ. थांबा, पळू नका. थांबा. हे दोघं गच्चीवर जात आहेत. कळलं काय? चला आपण त्यांना वर पकडूया. हो बाबा, सोडायचं नाही त्यांना. आत्मा पळू नकोस, नाहीतर थांब आत्मा, नाहीतर करीन मी तुझा खात्मा. बोला, कोण आहात तुम्ही? अरे हीच संधी आहे. पळ. अरे गोलकीपर आहेस का? दरवाजातून जाऊच देत नाहीयेस. तुमच्या दोघांपैकी काकडी देवी कोण आहे? पटापटा बोलायला सुरुवात करा, नाहीतर आता मी कीपिंग बंद करून किकिंग सुरू करीन. काय अरे तू तुझं नाव बदलून काकडी देवी कधी ठेवलंस रे? अरे हे बघा, हे आत्मा नाहीयेत. हो, आम्ही तर चोर आहोत, आत्मा नाही. मग उगाच लोकांना आत्मा बनून का घाबरवता? आम्ही का घाबरवू? आम्ही तर चोरी करायला हवेलीत शिरलो होतो. म्हणजे तुम्ही काकडी देवी नाही आहात? अरे याला बघ कसा भोपळ्यासारखा फुगलाय. हा काकडी देवी कसा असेल? म्हणजे आत्मा दुसरीच कोणीतरी आहे. आत्मा? ती बघा, चला. आपल्याला कोणत्याच आत्म्याशी पंगा घ्यायचा नाहीये. चल घरी जाऊया. आता तर इथे होती, कुठे गेली ती? आपल्याला खाली येताना तर दिसली नाही, मग ही आत्मा गच्चीवर कशी पोहोचली? हो बाबा, ती आत्मा आहे, तिला शिडीची गरज नसते बाबा. चला तिला वर जाऊनच पकडूया. चला. आता तर इथेच होती. ही बघा, बोटीत बसली आहे.
बहुतेक बुडाली. काहीतरी गडबड नक्की आहे. भाय यांना सांगा नको त्या लफड्यात पडू नका, इथून निघा. नाही, आता तर मी आत्म्याचं रहस्य शोधल्याशिवाय जाणारच नाही. उद्या सकाळीच बाजारात जातो आणि हिची चौकशी करतो. हे घ्या तुमचे 2 किलो टोमॅटो. या पिशवीत भरा. अरे ताज्या ताज्या भाज्या घ्या. भाज्या एकदम ताज्या आणि स्वस्त सुद्धा. भाजी घ्या भाजी. अरे माझी भाजीची पिशवी घेऊन तो माकड पळतोय. अरे पकडा त्याला. ए, थांब थांब. तुला लागलं नाही ना? मी खरंच तुझा आभारी आहे. पण मी तर काही केलंच नाही. मग आभार कशासाठी? तुझ्यामुळे मला माझी पिशवी परत मिळाली म्हणून. बाजार तर खूपच मोठा आहे. कुठल्या बाजूला जाऊ? त्या भाजीवाल्याकडे जाऊन आत्म्याविषयी माहिती मिळवतो. बोला दादा, तुम्हाला कोणती भाजी देऊ? भाऊ, ही गाजर कशी दिली? गाजर ना 50 रुपये किलो. किती किलो देऊ? 1 किलो. अच्छा, मला सांगा, त्या हवेलीमध्ये कोणी आत्मा राहते का हो? हो, पाहिले ना, खूप खतरनाक आहे. एकदा माझा भाऊ कढीपत्ता तोडायला हवेलीत घुसला होता. हिने माझ्या भावाचे हातपाय तोडले. मग काय, त्या दिवशी कढीपत्त्याशिवाय सांबार बनवावा लागला. त्या आत्म्याचं काय झालं? आत्मा तर हवेलीतच आहे. ती रात्री मेणबत्ती घेऊन फिरते. गावी लाईट गेली होती म्हणून माझे पती तिच्याकडे मेणबत्ती मागायला गेलेले. आजपर्यंत शोधते. काय मेणबत्ती? नाही, माझ्या पतीला. म्हणून आम्ही सगळीकडे लिहून ठेवलंय, हे आत्मा सुट्टीच्या दिवशीच ये. त्या दिवसापासून कोणीही सुट्टी घेत नाही साहेब. पौर्णिमेच्या रात्री हवेलीच्या छतावरती नाचते. अमावस्येच्या रात्री स्कूटीवर बसून फिरते ती आणि फिरता फिरता गाणी गात असते. माझे आब्बा नेहमी सांगायचे, हा रुमाल घेऊन ती ड्रेस शिवायला आली होती. आब्बा म्हणाले रुमाल छोटा आहे, तर तिने ताणून 15 फुटांचा केला. रुमाल तोही 15 फुटी. अरे नाही, आमच्या आब्बांना जोपर्यंत जिवंत होते उभ्या उभ्या मुलांना झाडावरची जांभळं तोडून द्यायचे. अरे किती फेकम पाक करायची. ते खरं बोलतायत. मला सुद्धा लहानपणी त्यांनी जांभळं तोडून दिली होती. असं कसं काय होऊ शकतं? मी तर ऐकलंय काही लोक त्या हवेलीत राहायला आले आहेत. ती सोडणार नाही त्यांना. अरे यार, आता मात्र कमालच झाली. यांनी तर फेकायचा वर्ल्ड रेकॉर्डच केलाय. गाजर सलाड साठी हवंय की गाजराचा हलवा बनवायचाय? मी काही बनवीन हो, तुम्ही फक्त द्या. हा बनी अजून आला कसा नाही? तो बघा आला. हे भावा, अरे कुठे राहिला होता? संध्याकाळ होत आली. चल आता घरी. हा भाई, आईसाठी दही घेऊन जायचंय. बाबा, आम्ही निघतोय. कळलं काय? बदक बदक तर तळ्यात आहेत. काय आयटम आहे भाई? याला तर म्युझियम मध्ये ठेवायला पाहिजे. बाबा, आम्ही जातोय. खातोय? पण तू काय खातोयस? मी तर अजून जेवण बनवलंच नाहीये. अरे सोडा यांना, चला निघा. कोणी नाही जाणार. मी आज रात्री त्या आत्म्याला पकडूनच दाखवणार आहे. अरे उगाच शायनिंग मारायची गरज नाहीये. कळलं काय? ए, तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जा. मी इथेच राहणार. मी याला इथे असं एकटं सोडून कुठेही नाही जाणार. मग आम्ही कुठे जाणार आहोत? बनी येणार नसेल तर कोणीच जाणार नाही. बरोबर बोलला. ए, वा भाई वा, काय मैत्री आहे. यांना इथेच राहू द्या. आपण निघायचं का भाई? आईने दही आणायला सांगितलंय. अरे पाटलेल्या दुधावरची साय. तुझ्या आईने तुला शिकवलं नाही का रे? 2 बैलांच्या लढाईत नेहमी खेकडा चिरडला जातो. तू चुपचाप इथे उभा राहा, नाहीतर तुझी चटणी करीन. ओके भाई.
बाबा आज गाजरचा हलवा बनवा काय. नजर माझी नजर अजून शाबूत आहे बेटा. फक्त हल्ली ऐकायला कमी येतं एवढंच. हो. आता जाऊया का भाई. पवऱ्याने सांगितलं ना की कोणीही जायचं नाही. ए डोक्याला शॉर्ट प्राण्या, गप्प बसशील काय. मी हवेलीत जाऊया म्हणतोय. पवऱ्या ही खिडकी कशी उघडली रे. घाबरू नकोस, चला आतमध्ये चला. हं? घाबरू नका, बस पुढे चला. वाय वाय बरं जाऊया. काहीतरी गडबड नक्की आहे आई. आज पौर्णिमा आहे. आज ही आत्मा कुणाला तरी सोबत घेऊन जाईल. मग मी जाईन तिच्या सोबत. थांब पवऱ्या, मी सुद्धा येतोय. आणि बनी तिच्या मागे जाऊ नका. जर ही आत्मा आहे तर मग मला घाबरून पळते का. थांब मी घेऊन येतोय. गेली भाई. हानी बनीला आत्मा सोबत घेऊन गेली. पवऱ्या थांब जरा. या आत्म्याच्या मागे तर जावंच लागेल. जरा बघू तरी ही नक्की जाते कुठे ते. पवऱ्या मी येतोय. बनी नक्की कुठे गेला. तिकडे गेला असेल बहुतेक. वेडे लोक. ही आत्मा नक्की करते तरी काय. भावराया तर इथे पण नाहीये. गच्चीवरच बघतो. अच्छा सिक्रेट डोर. अरे देवा, बनीचं रक्षण कर आणि सोबत मला सुद्धा वाचव. ही आत्मा खूपच चलाक आहे. आज तुझं पितळ उघडं पाडूनच दाखवीन मी. बनी कुठे जातोय. थांब जरा. बनी थांबत का नाहीये. अच्छा म्हणजे ही आत्मा बोट इथेच सोडून देते आणि या झाडीत लपलेल्या मार्गाने दुसरीकडे निघून जाते. खूपच चलाक आहे. कुठे गेला बनी. कुठे गेला बनी. बनी बनी कुठे आहेस तू. बनी आई 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 ग.
आई ग तिकडनं कोणीतरी गेलं बहुतेक. आता बघतो. आई ग पाय कोणी पकडला. सिक्रेट डोर जरा हे फिरवून बघतो. हे आत्म्याचं नाटक करून करून मी खूप थकले. अच्छा, म्हणजे माझा संशय अगदी बरोबर होता. तर तू आत्मा बित्मा नाहीयेस, तर एक मांजर आहेस. पण तू इथपर्यंत कसा पोचलास? तुझा पाठलाग करत करत. आता हा उठणार नाही.